राज्यसभेच्या 7 जागांची निवडणूक लवकरच पार पडणार आहे। राज्यसभेच्या आता एकूण 37 जागांची निवडणूक पार पडणार आहे। त्यापैकी 7 जागा या महाराष्ट्राच्या आहेत। विधानसभेतील संख्याबळ पाहता महायुतीचे 6 उमेदवार राज्यसभेवर निवडून जातील, तर एक जागा महाविकास आघाडीला मिळणार आहे। या एका जागेवर कुणाला खासदार म्हणून पाठवायचं यावरून महाविकास आघाडीत खलबतं सुरू आहेत। शरद पवार यांनाच पुन्हा एकदा राज्यसभेवर पाठवावं अशीही काही नेत्यांची इच्छा आहे, त्यामुळे त्यांचं नावही चर्चेत आहे। अशातच शरद पवारांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी याबाबत बोलताना म्हटलंय की शरद पवारांनी राज्यसभा निवडणूक लढवावी अशी आमची इच्छा आहे। आज पवार साहेब मुंबईत आलेत, आम्ही त्यांच्याशी चर्चा करू असं म्हटलंय। काँग्रेसने जरी विलीनीकरणाचा मुद्दा उपस्थित केला असला तरी आम्ही नेमकं विलीनीकरण झाल्यावरती सत्तेत की सत्तेच्या बाहेर याची भूमिका अजित पवार घेणार होते, त्यामुळे विलीनीकरणाच्या आणि या निवडणुकीचा मुद्दा फारसा येत नाही। जर भाजपच्या विरोधात लढाईच असेल तर पक्ष संघटन मजबूत करावं लागेल आणि त्यासाठीचा हा मुद्दा होता। राज्यसभेसाठी आग्रही नाही म्हणता येणार नाही, पण आमची इच्छा आहे ती मी बैठकीत व्यक्त करून दाखवणार आहे। शरद पवार निवडणूक लढले तर बिनविरोध निवडणूक होईल असंही शशिकांत शिंदे यांनी म्हटलंय।